आता आपल्याला पाहिजे ॲस्टेरॉइड अँड कोमेट. ॲस्टेरॉइड काय आहे? ॲस्टेरॉइड हे मायनर बॉडीज ऑफ सोलर सिस्टम. Okay, these are the minor bodies of solar system. Why we study asteroid? Because they are very essential and integral part of our solar system. Are they minor? They are not minor. ते खूप मोठा रोल प्ले करतात. ओके, आपल्याला एक खूप छान स्टोरी या बाबतीत सांगता येईल की एक तुम्हाला इजिप्त मधले ममीज माहित आहेत. तिथे एक फेरो होता, फेरो तूतनखामन. ओके, त्याची कबर शापित होती आणि काही लोक त्याला गेले, त्याची कबर उघडली आणि ते सगळे लोक खूप वाईट पद्धतीने मेले. पण त्यासोबत अजून एक गोष्ट त्यांना सापडली होती की एक खंजर सापडला होता, चाकू. आणि ते चाकूचं जे मेटल होतं किंवा मटेरियल होतं, नॉट मेटल, मटेरियल जे आहे ते पृथ्वीवर कुठंच आढळत नाही असं होतं. नंतरच्या काळात असं कळालं की जो तुटता तारा म्हणतो आपण त्याला, मेटर किंवा मेटेरॉइड, ॲस्टेरॉइडचा जो तुकडा आहे त्याच्यापासून तो बनवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतील की एक राणी असते आणि तिला तुटता तारा दिसतो, ती काहीतरी विश करते, मग ते सोनपरी येते, तिला काहीतरी असतं. इट इज लाईक दॅट. तर तो पण पार्ट असोसिएटेड विथ ॲस्टेरॉइड्स. ओके, तर आपली जेव्हा सोलर सिस्टीम आपण पाहतो, आपल्या सोलर सिस्टीम मधले जो पहिला ग्रह आहे कुठला आहे? मर्क्युरी. मग आहे सांगा, व्हीनस. दुसरा कुठला आहे? तिसरा कुठला आहे? अर्थ. आणि खूप मोठा आहे अर्थ. नंतर येतं मंगळ, मार्स. नंतर बराच गॅप आहे आणि गॅप नंतर आहे खूप मोठा प्लॅनेट ज्युपिटर, ज्युमियन प्लॅनेट आहे. त्याच्यानंतर बाकीचे प्लॅनेट्स येतात, ते आपल्याला माहिती. पण हा जो गॅप आहे, हा गॅप ॲस्ट्रोनॉमर्सला थोडासा खटकायचा आणि त्यांना जे ऑप्टिकल टेलिस्कोप्स होते, टेलिस्कोपने त्यांनी इथं खूप काहीतरी आहे, कुठलं तरी प्लॅनेट आहे आपल्याला दिसत नाहीये, तो ब्लॅक कलरचा आहे, डार्क कलरचा आहे, छोटासा आहे, काहीतरी आहे पण आहे, पण तो आपल्याला दिसत नाही असं सगळ्यांना वाटायचं. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सुद्धा जेव्हा पूर्ण आपली जी सोलर सिस्टीम आहे त्याला बॅलेन्स होत नव्हती जोपर्यंत आपण आतमध्ये एखादा प्लॅनेट ठेवत नाही. पण तो प्लॅनेट तर काही दिसत नाहीये. आपल्याला पुढची प्लॅनेट स्पष्ट दिसतात, मागची प्लॅनेट स्पष्ट दिसतात, ह्या आतमधल्या स्पेसमध्ये रिकाम्या जागेमध्ये काहीतरी आपल्याला कळत असतो. नंतरच्या काळामध्ये जेव्हा टेलिस्कोप खूप चांगले झाले आणि एक छोटासा प्लॅनेट सारखा आहे पार्ट दिसला, फ्यू 100 किलोमीटर साईजचा, पण तरी पण ते बॅलेन्स होतं. नंतरच्या काळात असं कळालं की लाखो करोडो छोटे 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 बारीक दगडांच्या तुकड्यांसारखी, कधी स्पेरिकल फॉर्ममध्ये, कधी वॉटर फिल्ड असलेले असे अनेक ॲस्ट्रॉइड्स म्हणजे प्लॅनेट्सचे छोटे छोटे तुकडे दिसल्यासारखे त्यांना इथे दिसतात आणि आपण त्याला आता नाव देतो ॲस्टेरॉइड बेल्ट. ॲस्टेरॉइड बेल्ट्स, दीज आर द मायनर बॉडीज. आणि असं काही डेफिनेशन नाही आहे ॲस्टेरॉइड कुणाला म्हणायचं. एक जनरल डेफिनेशन अशी आहे, असे ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज ज्या मार्स आणि ज्युपिटर याच्या आतमध्ये आढळतात त्याला आपण काय म्हणतो? ॲस्टेरॉइड्स. काही काही ज्युपिटरच्या पुढे पण आहेत, काही काही मंगळाच्या अलीकडे पण आहेत आणि काही काही अर्थ पर्यंत पण येतात. पण एक लूज डेफिनेशन अशा प्रकारे आपण दाखवतो. ॲस्ट्रॉइड्स आणि कोमेट्स मध्ये बराच फरक आहे. कोमेटचं कॉन्स्टिट्यूट खूप वेगळं आहे. कोमेट जेव्हा आकाशात दिसतो आपल्याला तेव्हा छानपैकी त्याला अशी टेल आपल्याला दिसते. ओके, त्याला दोन टेल आपल्याला दिसतात, एक आयोनाइज्ड मॅटरची टेल आणि एक व्होलाटाईल गॅस
जो लीक होते किंवा सबमर्ज होते त्यावेळेस जी दिसते ती आपल्याला आढळते. ओके, तर ॲस्टेरॉइड बेल्ट मधले जे ॲस्टेरॉइड्स आहेत त्याची 3 प्रकार आपण सांगू शकतो. एक आहे सी टाईप, एक आहे एस टाईप आणि एक आहे एम टाईप. ॲस्टेरॉइड्स आपण 3 प्रकारे सांगू शकतो. एक आहे सी टाईप, एक आहे एस टाईप आणि एक आहे एम टाईप. काही ॲस्टेरॉइड्स हे आपल्याला कार्बन पासून बनलेले दिसतात. कार्बन कंपाऊंड किंवा कॉम्प्लिकेटेड कार्बन चेन वगैरे पासून बनलेले दिसतात. ते आहेत सी टाईप. काही एस टाईप आहे जी सिलिकेट्स, वाळू सारखे जे पदार्थ असतात तर सिलिकेट, दगडासारखे. दगड हा सिलिकेट आहे, त्याच्यापासून बनलेले दिसतात. तर काही प्युअर मेटलचे असतात. दे आर मेड अप ऑफ प्युअर मेटल, आयरन, निकेल और समथिंग लाईक दॅट. जो फिरॉन होता त्याची जी खंजर बनवलं होतं ते कुणाला तरी असा आकाशातून पडलेला ॲस्टेरॉइडचा तुकडा, मेटेरॉइड म्हणत असतो. जेव्हा ते आकाशात असतं, मेटर असतं, खाली जेव्हा पडतं आणि तुकडा आपल्याला भेटतो त्याला मेटेरॉइड म्हणतात. त्यांना ते मिळालं असेल आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट राजाला द्यायची म्हणून त्याने त्याचा खंजर बनवलेला असेल, एक एक्झॉटिक मटेरियल. तर 75% जेवढे पण ॲस्टेरॉइड्स आहेत ते सी टाईपचे आहेत आणि बाकीचे जे आहेत 25% हे एस टाईप आणि एम टाईपचे. आपल्याला एक छान गोष्ट करता येईल की आपलं स्पेस शिप म्हणजे रॉकेट घेऊन जायचं. काही अशा ॲस्टेरॉइड सॉलिड गोल्ड पासून आणि काही ॲस्टेरॉइडवर एवढं गोल्ड आहे जेवढं आपण अजून गोल्ड पृथ्वीवर काढलेले नाही, माइन केलेले नाही. म्हणजे जगात जेवढं गोल्ड आहे ना त्याच्यापेक्षा गोल्ड जास्त एका ॲस्टेरॉइडमध्ये आहे. पण तिथं जाणं एवढं सोपं नाही, त्याच्यामुळे सोनं महाग, कारण तेवढ्या मुबलक क्वांटिटीमध्ये ते आपल्याला मिळेल. सो दिस इज ऑल अबाउट ॲस्टेरॉइड. ॲस्टेरॉइडचा अजून एक छोटासा पार्ट येतो, त्याला म्हणतात मेटर. अजून एक त्याला असोसिएटेड कॉन्सेप्ट आहे, मेटर शावर. ॲस्टेरॉइड किंवा कोमेटचे छोटे छोटे तुकडे हे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये अडकून पृथ्वीवर पडतात आणि आपल्याला माहित आहे त्यांचं मोमेंटम जास्त असतं कारण वेलोसिटी जास्त असते. त्याच्यामुळे ते आपल्या वातावरणासोबत घर्षण करतात आणि घर्षण करताना हीट प्रोड्यूस होते. ओके, आणि ती जी हीट आहे ती हीट आपल्याला चमकताना दिसते. जर आकाशात सुटणारा तारा असतो का नाही, ते काही तारे नाहीत, स्टार्स नाही आहेत. स्टारची साईज ही मिलियन बिलियन टाइम अर्थ पेक्षा, मून पेक्षा मोठी असते. ते जर पृथ्वीवर असे पडायला लागले तर आपलं काही राहणार नाही. ते काय आहे, छोटे छोटे तुकडे आहेत. कुणाचे? ॲस्टेरॉइडचे आणि कोमेट्सचे, जे पृथ्वीसोबत घर्षण करतात, पृथ्वीच्या वातावरणासोबत घर्षण करतात आणि आपल्याला चमकताना दिसतात. आणि जेव्हा तो तुकडा खाली पडतो त्यावेळेस आपल्याला छोटासा जो दगड मिळतो त्याला आपण मिटिओराइट म्हणतो. मिटिओराइट म्हणतो जो दगड काय आहे, जो मार्स आणि ज्युपिटरच्या आतमध्ये आहे ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज, त्याला आपण काय म्हणतो ॲस्टेरॉइड. त्याच्यानंतर जे पृथ्वीच्या वातावरणात घर्षण होऊन चमकतात त्यांना म्हणतो मीटर. जेव्हा पृथ्वीवर उरलेला पार्ट पडतो त्याला आपण म्हणतो मिटिओराइट. असे काही प्रकार आहेत. आणि जे शावर म्हणजे आपल्याला असं चमकताना दिसणारे जे आहे त्याला आपण मीटर शावर असं. तुम्ही जर नासा किंवा इस्रोच्या वेबसाईटला जर फॉलो केलं तर आपल्या भागामध्ये कधी मीटर शावर दिसणार आहे ते सांग.
समजा तुम्हाला एखादा जंगलामध्ये चालताना एखादा वेगळा दगड दिसला, थोडासा वेगळा, तर बऱ्याच वेळेस तो मिटिओराइट असू शकतो. त्याची खूप मोठी किंमत असते, कारण बरेच लोक त्याची अंगठी वगैरे बनवतात एक्झॉटिक मध्ये. विचार करा, पृथ्वीच्या बाहेरून आलेल्या वस्तूला किती किंमत असते. पृथ्वीवरला नाही, पृथ्वीच्या बाहेर काही गोष्टी असतात. काय झालं होतं की अजून एक छोटासा प्रकार आपल्याला पाहायला मिळेल की चंद्रावर पृथ्वीचा एक दगड सापडला. तो 2.5 अब्ज वर्षापूर्वी गेलेला. की काय झालं असेल माहित नाही आपल्याला. एखादा मोठा ऍस्टेरॉइड किंवा काहीतरी पृथ्वीवर आदळलं असेल, पृथ्वीचा तुकडा चंद्रावर जाऊन पडला असेल, पण तो आपल्याला मिळालेला आहे. आणि असं पण म्हणतात की पृथ्वीवर जे जीवन आलेलं आहे, जीवन ते मिटिओराइटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ऍस्टेरॉइडचे तुकडे छोटे छोटे हे पृथ्वीवर पडले. मिटिओराइटच्या फॉर्म मध्ये पृथ्वीवर तो जीव पडला आणि आज आपली जीवसृष्टी तयार झाली. ह्याला पॅन्सपर्मिया म्हणतात. या कॉन्सेप्टला काय म्हणतात? पॅन्सपर्मिया. हे आपल्याला का बऱ्याच शास्त्रज्ञांना असं झालं असेल वाटतं, तर जगामध्ये प्रत्येक प्राणी, माणूस, कुत्रा, गाढव, कोंबडा किंवा एखादं फंगस, तुम्ही ब्रेडवर असं ब्रेड उघडलं फंगस दिसतं, फंगस, ज्यानंतर एखादा बॅक्टेरिया ज्याच्यामुळे तुम्हाला गळा सुजलाय, स्ट्रेप्स झालाय, त्या सगळ्यांचा फोर फादर एक सिंगल एंटिटी आहे. एवढ्या मोठ्या पृथ्वीमध्ये सगळ्यांचा फादर 3.5 अब्ज वर्षापूर्वी एक सिंगल सेल आहे. त्याला लास्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर असं, युनिव्हर्सल लास्ट कॉमन ॲन्सेस्टर असं त्याचं नाव आहे. मग तो एखाद्या ॲस्टेरॉइड मधून आला असेल का? कारण पृथ्वीवर जर तयार झाले असते तर वेगळे वेगळे पॅरेंट्स असतात सगळ्यांचे पॅरेंट एक आहे, तो कुठून तरी बाहेरून आला असावा असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. सो ॲस्टेरॉइड्स आर व्हेरी इंटरेस्टिंग, कारण कार्बन टाईपचे ॲस्टेरॉइड्स आहेत. असं आपल्याला पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत कोमेट्स.